परंतु मराठा समाजाला स्पष्टपणानं माझा आव्हान पण आहे आणि सांगणं सुद्धा आहे, मी तुमच्या बाजूने आहे. हे येतील यांच्या स्वार्थासाठी, पण मी पाठिंबा कोणालाच दिलेला नाही, ना महायुतीला ना महाविकास आघाडीला. कुणीही कन्फ्यूज व्हायचं नाही, गैरसमज पसरायचा नाही. कारण पाटील साहेब, सध्या राजकीय लोक जे आहेत ते वर्दळ करतायत तुमची भेट घेण्यासाठी. नुकतीच जय पवारांनी देखील तुमची भेट घेतली. नेमकं काय संवाद होता? महाराष्ट्रातले लोक विचारतात. काहीच नाही, सगळं समोरच झालं व्यासपीठाच्या. जशा पाठीमागच्या चर्चा व्यासपीठावर होत होत्या तसेच काहीच नाही. आले, भेटले. तुम्ही आजारी होते म्हणे, विचारपूस करायला आलो, पण मी आजार लय दिवस झालो होतो. ते आता आले, समजा येण्यात हरकत नाही, लय दिवसांनी व्हायना आले, पण आले. पण ते मराठ्यांचं केंद्र आहे, तिथं कोणाला नाही म्हणता येत नाही. पण हे आल्यामुळं काही गोष्टी जे नेते यायला लागलेत या 4-5 दिवसात, त्यामुळं आम्हाला काही गोष्टी माहीत व्हायला लागल्यात. आम्हाला आधी माहीत नव्हत्या. काही नाही तर काळा दिवस पाळलेला आहे नेत्याला बोललो म्हणून. पण आई बहिणीवर हल्ला झाला त्यावेळेस त्यांनी काळा दिवस नाही पाळला. त्यावेळेस त्यांना काय वाईट वाटलं आणि त्यांच्या डोळ्याला पाणीसुद्धा नाही आलं. त्यावेळेस गोरगरीब मराठ्यांच्या पाठीहून हात फिरावा नाही वाटला. 350-400 मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या. त्या आई बहिणीचं कंपाळं कुंकू फुटलं आहे, त्यांच्या पाठीहून हात फिरावासा नाही वाटला. ॲक्सिडेंटमध्ये खूप बांधवांचे आजारी झालेत, ते अपंग होऊन पडलेत. मी आत्ताच वाहेगावच्या चव्हाण बंधूला भेट देऊन आलो. बघावंसुद्धा वाटत नाही कुटुंबाकडं, इतकी भयान परिस्थिती आहे. मग आरक्षणामुळे हे सत्ताधारी लोकांमुळं आणि यांच्यामुळे हे आमच्या लोकांचे हाल झाले, हे बघायला गरजेचं होतं. त्यांनी ते बघावं. परंतु मराठा समाजाला स्पष्टपणानं माझा आव्हान पण आहे आणि सांगणं सुद्धा आहे, मी तुमच्या बाजूने आहे. हे येतील यांच्या स्वार्थासाठी, पण मी पाठिंबा कोणालाच दिलेला नाही, ना महायुतीला ना महाविकास आघाडीला. कुणीही कन्फ्यूज व्हायचं नाही, गैरसमज पसरायचा नाही. कारण हे स्वार्थासाठी काही काय तर फितूर आहेत त्यांच्यात. इकडं आमच्यात राहतात आणि तिकडे जातात, हळूच व्हिडिओ बनवतात आणि आम्ही पक्षाचं नाही म्हणतात आणि त्याच्या पक्षाच्या नेत्याच्या हिताच्या बाजून टाकून देतात. त्यामुळं गैरसमज पसरून घेऊ नका. कारण फितूर अवलादी असतातच, त्याला नाविलाजी मागही होत्या, आता यात. आणि हे जाणून बुजून करतात. यांना आणखीनच जाती कोण वाढायचं नाही आहे काही जणांना. आणि कोणी भेटलं बी तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायची काय गरज नाही तुम्हाला. मी आहे ना पाठ्या तुमच्या बाजूनं. अरे गोरगरिबाची भीती हे समजून घ्या मराठ्यांनी. करोडो मराठ्यांची भीती, ही पहिली भीती नव्हती. हे जे पळालेत ना अंतरवालीकडं, ही मराठ्यांची भीती. हे तुमचा विजय आहे, गोरगरीब करोडो मराठ्यांचा विजय. त्यामुळं उलट हसायचं, मजा बघायची. कोण काय म्हणला, त्यांनी फेसबुक व्हॉट्सअपला सोशल मीडियाला टाकलं म्हणून त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. मी कोणालाच पाठिंबा देत नाही. कुणी येऊ दे, राष्ट्रपती आला तरी देत नाही. हां, मराठ्यांना शेवटचा संदेश, कुणी येऊ दे, मी मराठ्यांच्याच बाजूने, गोरगरिबाच्या बाजूने. तुम्हाला आरक्षण दिवस तर मी हालतच नाही. हे दाटून आता फोटो काढते हळू टाकून देते. आता तिथं येते मराठ्याचं केंद्र, कोणी आलं तर मला त्याला हाकून नाही देत. समजून घ्या मराठा समाजानं, ते मराठ्यांचं केंद्र आहे, तिथं कोणी येऊ शकतो. त्यामुळे सगळे येतात, भेटतात, निघून जातात. फोटोचा अर्थ पाठिंबा दिला कोणीही धरायचा नाही. तुम्हाला जे करायचं ते स्पष्टपणाने करा. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. पण असं पाडा रे बाबा, ह्यावेळेस 5 पिढ्या त्या घरातलं कोणीच नाही उभं राहिलं पाहिजे, इतकं ताकदीनं पाडा. इकडं माझ्या फोटो काढा म्हणजे मी त्याचा झालो काय? अजिबात नाही. मराठ्यांना माझा संदेश, मी तुमच्या बाजूने. तुमचा मुलगा म्हणून मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करत नाही, काळजी करू नका. पण आपला महायुतीला पाठिंबा नाही, महाविकास आघाडीला ना पक्षाला लगेचच नाही. ते आता कोणत्या तरी नेत्याच घेऊन पैसे घेऊन बहुतेक उभं राहायला दिसतंय कामान धामाचं. डबडं त्याला कोणी विचारित नाही काय नाही, उभं राहिले उगं हिंडत इकडून तिकडून उशिक. ते सोशल मीडियावर टाकीत आहे, महेश गाणे घेतात, माया त्याला जोडीत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.